अजितदादांनी आता अमोल कोल्हेंवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे। नाट्य प्रयोगातून अमोल कोल्हे वातावरण निर्मिती करतायत असं त्यांनी म्हटलंय। कोल्हेंची वातावरण निर्मिती फार काळ टिकणार नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। आम्ही लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार असं सुद्धा अजितदादा म्हणतायत। आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची। खोटं नाही सांगत। तुम्ही देशात बघा, आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात की नाही, निवडून देतात। काही ठिकाणी सनी देओल उभा राहतो, धर्मेंद्र उभा राहतो, गोविंदा उभा राहतो। काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे? मित्रांनो, शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का? थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला, चांगला दिसायला पिळबिळ मशावर मारला की काय दिसतंय राजबंडागडी, आणि ते आपण देतो, बटन दाबतो। त्याच्यात आमच्याही चुका आहे। आम्ही काही अंतर्मनी नाहीये। एखादा जण आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला, परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना। तसं आपलं झालंय। आता पुन्हा मध्ये मी शिवजयंतीला मला भेटले 19 तारखेला। म्हटलं का हो डॉक्टर, माग तर म्हणायचं राजीनामा द्यायचा ना, आता परत दंड ठोपटले? नाही म्हणले दादा, जरा वाटायला लागले, परत उभं राहू। अरे असं कसं?